रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। माझा चेहरा बघून तुम्हाला वाटत असेल की जरा थोडंसं आवाज चढतो, कारण की फ्लॅटच तेवढा मोठा आहे म्हणून आवाज चढतो किंवा भारी वाटतं। कधी कधी असे फ्लॅट असतात की त्या फ्लॅटमध्ये गेल्यानंतर आपोआप असं वाटतं की खरोखर खूप मोठा फ्लॅट आहे, खूप चांगला फ्लॅट आहे। मग त्याच पद्धतीचा हा 1381 म्हणजे 1381 कार्पेटचा 3.5 BHKचा फ्लॅट आहे। 2 कार पार्किंग याच्या सोबत मिळणार आहे आणि अशा पद्धतीचा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट परत हा आहे, जो जर तुम्ही बघितला हे 3 हात नाका आहे आणि ह्या 3 हात नाक्यापासून हे अंतर आहे। खाली जर आपण बघितलं तर हे RTOचं ऑफिस आहे, जे पलीकडल्या साईडला तुम्हाला दिसते RTOच्या ऑफिसलाच, आणि हे तुमचा ब्रिज मेट्रोचा, त्या मेट्रोच्या ब्रिजला लागून असणारं आणि हे तुमचं 3 हात नाक्याचं मेट्रो जंक्शन इथं येईल, ते एक मेट्रो जंक्शन आहे। म्हणजे तुम्ही जर बघितले लोकेशन वाईज जर बघितलं तर तुमचं हे वागळे इंडस्ट्रियल इस्टेट तुम्हाला इकडनं दिसते, IT पार्क इकडनं दिसतात, मुलुंड इकडनं दिसते। अशा ठिकाणी ऑर्लिस नावाचं हे जे टावर आहे ग्राउंड प्लस 32 माळ्याचं, त्याच टावरमध्ये खरं तर हायर फ्लोअरला हा 3.5 BHKचा फ्लॅट आहे। अनयूज अनटच असणारा हा फ्लॅट आहे आणि हा फ्लॅट खरं विकण्यासाठी उपलब्ध आहे। याचा जर हॉल तुम्ही बघितला तर तुम्हाला जाणवेल की याचा हॉल एक नंबर आहे, किंवा मग सगळं जर बघितलं तर तुम्हाला बघा किती मोठा असा प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा हॉल आहे। जे मोठी फॅमिली आहे आणि त्यांना मोठं घर हवं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट सुंदर नक्की असू शकतो, कारण की फ्लॅटचा एरिया, फ्लॅटची साईज एक नंबर आहे। आणि परत विशेष म्हणजे ज्यावेळेला घराच्या बाहेर आपण जाणार आहोत त्यावेळेला नॉर्थ ईस्ट फेसिंग आहे, म्हणजे ह्या साईडला ईस्ट आहे आणि ह्या साईडला नॉर्थ आहे, आणि नॉर्थ ईस्ट फेसिंगचं हे घर सुंदर आणि चांगलं आहे। एक फ्लॅट ह्या साईडला आहे, समोर जर आलं तर एवढी मोठी लॉबी, समोर परत 2 घरांचं दिलेलं आहे। त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं 1, 2, 3 आणि एक सर्व्हिस लिफ्ट, असे टोटल 4 फ्लॅट 4 लिफ्ट अशा पद्धतीचं हे घर असणार आहे। जर घराच्या आतमध्ये आपण गेलो तर परत तुम्हाला सुंदर चांगला असा मोठा तुम्हाला आल्यानंतर जाणवेल की बाबा याचा हॉल खरोखर खूप मोठा नक्की आहे। आणि मग जर तुम्ही हा हॉल बघितला तर हॉलच्या ह्या साईडला जर आलं तर इकडनं मात्र तुम्हाला सगळा मुलुंड म्हणा किंवा मग इकडलं सगळं ऐरोली बिरुली हा सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचे हे 3 हात नाका, तिथून तुमचं ते आनंदनगर, हे असं सगळं लोकेशन वाईज जर बघितलं तर एक नंबर जागा आहे। आणि इकडं सध्या काही बिल्डिंग वगैरे ज्या व्हायच्या होत्या त्या झालेल्या आहेत। लईच बारीक बघितलं तर परत तुम्हाला इकडनं हा तलावही दिसतो, इकडनं ह्या साईडला तुम्हाला जर बघितलं तर हा तलाव पण तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतो, कारण की रहेजा गार्डनच्या शेजारी तो तलाव अशा पद्धतीचं असं तुम्हाला इकडनं दिसतं। अशा पद्धतीचा खूप सुंदर आणि मोठा हॉल असणारा हा फ्लॅट आहे। हॉल नव्हेच, बेडरूम पण खूप मोठाले आहेत। आता आपण ह्या गेस्ट बेडरूमला आलो, गेस्ट बेडरूम लागल्यानंतर तुम्हाला इथं कपाटासाठी थोडीशी जागा दिली गेलेली आहे आणि नंतर मग मात्र तुमचा हा मोठा चांगला बेडरूम तुम्हाला मिळतो। बेडरूमच्या जर बाहेर आलं तर इथं तुम्हाला बाल्कनी मिळते। ह्या बाल्कनीमधनं जरी तुम्ही बघितलं तर इकडनं पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला बाकी सुंदर आणि मस्त नक्की मिळतो। नंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथं परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं मोठं चांगलं प्रशस्त आणि नवं कोरं इकडनंही तुम्हाला मिळणार आहे। फर्निचर सगळं करावं लागणार आहे, फर्निचरचं काही काम केलेलं नाही आहे, स्वच्छताची गरज नाही आहे, पण फर्निचर मात्र ह्या फ्लॅटमध्ये आपल्याला सगळं करावं लागेल। नवा कोरा अनयूज अनटच आहे, इन्व्हेस्टरचा फ्लॅट होता, त्यांना तो आता विकायचा आहे। मला असं वाटते त्या पद्धतीचा हा फ्लॅट असणार आहे। आणि परत जर तुम्ही डायनिंगच्या ह्या साईडला आला तर इथे तुम्हाला एक मोठं हाफ बेडरूम आहे, पण हे बेडरूमच आहे पण मोठं बेडरूम आहे। आणि इकडनं बाकी हवा एक नंबर येते, कारण की इकडनं पश्चिम दिशा असल्याकारणानं तुम्हाला हवेचा फ्लो ह्या खिडकीतनं खूप येतो। हा दरवाजा उघडा ठेवला तर इकडं सगळं हा हॉल बिल तुमचं त्या बेडरूमपर्यंत मस्त वारं मात्र चालत राहणार आहे। नंतर तुम्हाला इकडे आला तर इथं मोठं किचन मिळते, 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं, वरपर्यंत टाईल्स लावलेलं आणि हे सगळं गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं जोडलेलं असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचन मोठं मिळतं। आणि इथे आला तर परत तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी मिळते, ज्या स्टँडिंग बाल्कनीतनं परत बघितलं तर तुम्हाला हा 3 हात नाका, आनंदनगर, ठाणे शहर हे सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी प्रॉपर। जे मंडळी मेन रोड टच घर बघतायत, मेट्रो स्टेशन त्याला लागूनच हे घर असणार आहे, अगदी LICच्या बिल्डिंगला लागूनच असणार हे घर आहे। जर परत तुम्हाला जर तुम्ही बघितलं ह्या सगळ्यामध्ये असा मोठा पॅसेज मिळतो, ह्या पॅसेजमध्ये जरी चाललं आपण पुढं आल्यानंतर तुम्हाला परत इमिडिएटली इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मिळतं। आणि इकडे परत आला तर इथे तुम्हाला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी, कपडे सुकवण्यासाठी इथे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची जागा इकडे ह्या साईडला मिळाली। राहिला प्रश्न मेंटेनन्सचा, तर 11,000 रुपयाचा मेंटेनन्स असणार आहे। आणि नंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथं परत एक बेडरूम मिळतं। ह्या बेडरूमची साईज पण जर बघितली तर नाथखोळा साईज असणार आहे, कारण खूप मोठी साईज आहे ह्या बेडरूमची पण, ह्या बेडरूमला पण खूप मोठी साईज आहे। आणि इकडे जर तुम्ही आला तर इथं परत बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट हेही खूप मोठं आणि खूप पद्धतशीर
आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथे पण मिळणार आहे. असं चांगलं प्लंबिंग नवं कोरं आणि अनटच फ्लॅट तुम्हाला जर कोणाला बघायचं असेल तर हा आपण नक्की बघू शकतो. आणि विशेष म्हणजे परत तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीची ही बाल्कनी आहे. बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर मग मात्र तुम्हाला RTOचं ऑफिस दिसतं, मेट्रोचं जे तुमचं घरापुढे येणारं स्टेशन आहे ते मेट्रोचं स्टेशन दिसतंय. असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं लोकेशनचा हा फ्लॅट आहे. त्या पद्धतीनं रेट जरी बघितलं तर रेट पण कार्पेटनुसार किंवा रेट पण चांगले व्यवस्थित ठेवले गेलेले आहेत, कारण की फ्लॅटची साईज तशी आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढं परत एकदम मोठा बेडरूम मिळतो आणि ह्या बेडरूममध्ये जरी आला तर तुमचं मन भरेल. आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला इथं परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं इथं मोठं तुम्हाला एकदम हेही मिळून जाते. कारण शेवटचं बेडरूम आहे आपल्या ह्याच्यात, पण जर तुम्ही बघितलं साईज वाईज हे पण प्रशस्त नक्की असणार आहे. नंतर आपण आता ह्या साईडला जर आलो तर तुम्हाला कपाटासाठी परत एक जागा व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची दिल्या गेलेली आहे, जी तुमचे सगळे इथे स्टोरेज कपडे होऊ शकतात. नंतर हे बेडरूमची साईज बघा किती मोठी साईज आणि किती मीटर हे बेडरूम आहे. म्हणजे साईज जाणवते की बाबा खरोखर एवढं मोठं घर हे असूच शकतं. आणि नंतर इकडे आलात तर इथं परत तुमचं जर आपण इकडनं ह्या साईडला आलो तर इथून तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला एक तलाव दिसतोय. परत 3 हात नाका मेट्रो स्टेशन, 3 हात नाका शहर, मुलुंड, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट हे सगळं तुम्हाला तुमच्या ह्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये तुम्हाला निदर्शनास नक्की येणार आहे. 2 कार पार्किंग याच्या सोबत आपल्याला मिळणार आहेत. स्विमिंग पूल नाही आहे, बाकी गार्डन आहे, क्लब हाऊस आहे, ते सगळं व्यवस्थित आहे. जिम वगैरे ते सगळं आहे, फक्त इथे स्विमिंग पूल नसणार आहे. जिकूजी आहे पण स्विमिंग पूल नाही आहे. अशा पद्धतीचा हा 3.5 BHKचा फ्लॅट आहे. जो मोठा परिवार आहे, ज्या लोकांना मोठ्या घराची अपेक्षा, ज्या लोकांना मोठा हॉल पाहिजे, ज्या लोकांना मोठं बेडरूम पाहिजे आणि लोकेशन 3 हात नाक्याला जवळ पाहिजे, तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा एक उत्तम आणि चांगला पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. राहिला प्रश्न किमतीचा, तर किंमत 3,75,00,000 मतलब 3,75,00,000 रुपये, 3,75,00,000 याची किंमत असणार आहे. त्याच्यात पण थोडंसं कमी होणार आहे. बिल्डिंगला OC, CC, सोसायटी त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ऑलरेडी. कोणत्याही बँकेकडनं लोन पास करायचं म्हटलं तरी आपल्याला ते लोनही 101% मिळणार आहे. आणि अशाच पद्धतीचा हा सुंदर 2च टावरचा हा कॉम्प्लेक्स आहे. अशा कॉम्प्लेक्समध्ये जर कोणी घर बघत असेल तर आम्हाला फोन करा. हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवण्यात येईल. अशाच पद्धतीने नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे रोज दाखवण्याचा आपण कार्यक्रम करतो की बाबा रोज कोणाला ना कोणाला काही ना काही चांगलं चांगलं आपण दाखवत राहू. त्याच्यासाठी आमच्यावरती तुमच्या सगळ्यांची कृपादृष्टी असणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यात एकच गोष्ट आहे की जास्तीत जास्त लोकांनी आमचे व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त लोकांनी आम्हाला सबस्क्रायबर्स करा. ही एक तुम्हाला माझ्याकडनं माफिक अपेक्षा मी धरतो आणि तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.